निवडणुकीतील 80% सक्सेस रेटमुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांपासून ते सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत प्रचंड उत्साह संचारलेला आहे। त्यामुळेच आगामी विधानसभेसाठी ते झपाटून कामाला लागलेत। राष्ट्रवादीत इनकमिंगही वाढलं असून शरद पवारांच्या भेटीसाठी रोज इतर पक्षातील इच्छुकांच्या अक्षरशः रांगा लागलेल्या आहेत। एकूणच पवारांच्या पक्षाला अच्छे दिन येऊ लागल्यानं उद्या महाविकास आघाडीचं सरकार आलंच तर आपल्या पक्षाचाही मुख्यमंत्री कसा होईल या दृष्टीनेही हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे। आतापर्यंत पवारांच्या पक्षाकडून त्यांच्या कन्या सुप्रिया सुळे याच मुख्यमंत्री होऊ शकतात अशी चर्चा सुरू होती। मात्र आता पक्षफुटीनंतरही पवारांसोबत सावलीसारखे राहिलेले भाजपनं दिलेल्या मंत्रिपदाच्या आमिषाला न भुलून पवारांशी निष्ठावंत राहिलेल्या जयंत पाटलांच्या नावाची या पदासाठी चर्चा सुरू झाली आहे। खरंच पवारांची त्यांच्या नावाला पसंती आहे का आणि त्याचं कारण काय आहे जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून। नमस्कार, मी समीक्षा। शरद पवार यांच्या पक्षातर्फे राज्यभर शिवस्वराज्य यात्रा काढली जात आहे। सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे नुकतंच या यात्रेची सभा झाली। त्यात खासदार अमोल कोल्हे यांनी पवारांच्या मनातील ही बातमी फोडली आणि सर्वत्र जयंतरावांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। सांगलीतच ही बातमी फोडण्याचं कारण म्हणजे जयंतरावांचं हे होम ग्राउंड आहे। या सभेत अमोल कोल्हे म्हणाले, सांगलीकरांनो, आता तुमच्यावरील जबाबदारी सर्वात मोठी आहे। महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। आघाडीच्या जागा वाटपाबाबत अजून 2 बैठका बाकी आहेत, त्यामुळे मी आता काही म्हणत नाही। मात्र तुम्हाला माहित आहे की सांगली जिल्ह्यात त्या पदाच्या बाबतीत खूप मोठा बॅकलॉग झालेला आहे। पण मग तुमच्या सर्वांच्या खांद्यावर जबाबदारी येते। सांगली जिल्ह्यातील महाविकास आघाडीतील प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे अशी भूमिका जर तुम्ही सर्वांनी घेतली तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून जे सर्वोच्च पद असेल ते जयंत पाटील यांच्याकडेच असेल। महाविकास आघाडीचा अजून जागा वाटपाच्या 2 बैठका बाकी आहेत, त्यामुळे मी काय म्हणत नाही, पण हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सांगली जिल्ह्याचा त्या पदाच्या बाबतीत लई मोठा बॅकलॉग झालेला आहे। पण मग जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर येते। जबाबदारी तुमच्या प्रत्येकाच्या खांद्यावर येते ती अशासाठी की लहान लेकराला जेव्हा आईबाप खांद्यावर उचलून घेतात तेव्हा लेकरू जगाला मोठं दिसतंय आणि त्या पद्धतीनं सांगली जिल्ह्यातला महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमदार झालाच पाहिजे अशा पद्धतीने जर तुम्ही भूमिका घेतलीत तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातलं सर्वोच्च पद जे असेल त्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनाच आहे। कोल्हे यांच्या या वक्तव्यानंतर शरद पवार यांच्या मनातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार म्हणून जयंतराव असतील अशी चर्चा आता सुरू झाली आहे। यापूर्वी सांगली जिल्ह्यातून दिवंगत वसंतदादा पाटील हेच एकमेव मुख्यमंत्री झाले। त्यानंतर ही संधी या जिल्ह्याला कधीही मिळाली नाही। दिवंगत काँग्रेस नेते पतंगराव कदम हेही सांगलीच आहेत। त्यांचं नाव अनेकदा मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत आलं पण त्यांना संधी मिळू शकली नाही। ही सांगलीकरांच्या मनात कायम असलेली सल आहे। मात्र आता शरद पवार ही सल दूर करतील अशी आशा निर्माण झाली आहे। महाविकास आघाडीला राज्यात अनुकूल वातावरण आहे, त्यामुळे ज्यांच्या पक्षाचे आमदार जास्त त्यांचा मुख्यमंत्री असा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे। त्यामुळे जागा वाटपात सर्वाधिक जागा आपल्या वाट्याला याव्यात यासाठी काँग्रेस व उद्धव सेनेत स्पर्धा लागली आहे। शरद पवार यांनी मात्र त्याबाबत संयमाची भूमिका घेतली आहे। लोकसभेतही त्यांनी आघाडीतील 3ऱ्या क्रमांकाच्या जागा घेतल्या होत्या। आता विधानसभेलाही ते दोन्ही मित्र पक्षांपेक्षा कमी जागा घेण्यास तयार झाले आहेत। मात्र आपण सांगू त्या जागा हव्यात, तेही खास करून अजितदादांच्या आमदार विरोधातील हव्यात असा पवारांचा आग्रह असेल। कमी पण निवडून येण्याची हमखास खात्री असलेल्या जागा घेऊन लोकसभेप्रमाणेच विधानसभेलाही 80%हून जास्त सक्सेस रेटनं यश मिळवण्याचे पवारांचं ध्येय आहे। असं झालं आणि काँग्रेस व उद्धव सेनेपेक्षा पवारांचे आमदार जास्त निवडून आले तर मग मुख्यमंत्री पदाची संधी त्यांच्याच पक्षाला मिळू शकते। अशा वेळी मग या पदासाठी चेहरा कोण असेल असा प्रश्न पडतोच। पवार आपली मुलगी सुप्रिया सुळे यांनाच मुख्यमंत्री करतील असं ढोबळ मानानं अंदाज लावले जात होते। सुळे यांना लोकसभेच्या 3 टर्मचा अनुभव आहे। राज्यात त्यांचा चांगला जनसंपर्क देखील आहे। संसदेतील त्यांची कामगिरीही उत्तम आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळेल असे तर्क लावले जात आहेत। मात्र जे सर्वसामान्यांच्या मनात असतं त्यापेक्षा पवारांच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत असतं आणि अमोल कोल्हे यांच्या भाषणातून पवारांच्या मनातील वेगळ्या विचाराची बातमी फुटली असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। जयंत पाटील यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला मुख्यमंत्री पदाची संधी देऊन शरद पवार खालील 3 गोष्टी साध्य करू शकतात।
आमच्या पक्षात घराणेशाहीला थारा नाही. मी माझ्या मुलीलाही मुख्यमंत्री करू शकलो असतो, पण अनुभवानं सिनियर व राज्याच्या विकासासाठी भरीव योगदान देणाऱ्या व्यक्तीला न्याय देण्यासाठी आपण जयंतरावांचं नाव पुढे करत आहोत, असं शरद पवार सांगू शकतील. आमच्या पक्षात निष्ठावंतांना न्याय दिला जातो. अजित पवार सत्तेच्या मोहापायी भाजप सोबत गेले. त्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. आपल्यासोबत ते अनेक नेत्यांना भाजप सोबत घेऊन गेले. पण पक्षाच्या पडझडीच्या काळात जयंतरावांसारखे काही निष्ठावंत माझ्यासोबत राहिले. त्यांनीच पक्षाला पुन्हा ऊर्जितावस्था दिली. त्यांच्याच मेहनतीनं आमचा पक्ष सत्तेत आला. या कष्टाचं व निष्ठेचं फळ म्हणून मी जयंतरावांना संधी देतो आहे. कार्यकर्त्यांना संदेश, मोहाला बळी पडू नका. अजित पवार गट जेव्हा भाजपसोबत गेला तेव्हा जयंतरावांनाही अनेक ऑफर्स होत्या. दादा गटासोबत या, मंत्री करू किंवा थेट भाजपात प्रवेश करा, चांगल्या खात्याचा मंत्री करू, तुमच्या मागे लागलेल्या सर्व चौकशा बंद करू, असे अनेक आमिष जयंतरावांना काही राजकीय पक्षांकडून दाखवण्यात आली होती. मात्र त्या कशालाही जयंतराव बदले नाहीत. प्रसंगी ईडी चौकशीला सामोरं जाण्याचं धारिष्टही त्यांनी दाखवलं. पण शरद पवारांची साथ सोडली नाही. उलट पडझड झालेल्या पक्षाची बांधणी करण्यासाठी शरद पवार यांच्या बरोबरीनं राज्यभर ते फिरले. कुठल्याही सत्तेच्या मोहात न अडकता जयंतराव पक्षाशी इमानदार राहिले. म्हणून त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी देत आहे. अशी 3 कारणं पवार जनतेला व कार्यकर्त्यांना देतील. यातून पक्षाशी व नेत्याशी एकनिष्ठ राहण्याचं उशिरा का होईना चांगलं फळ मिळतं, हा संदेश कार्यकर्त्यांमध्ये जाईल व पक्ष केडर आणखी वाढेल, अशी पवारांची आशा आहे. पण तुम्हाला काय वाटतं? शरद पवार खरंच जयंत पाटील यांना मुख्यमंत्री पदाची संधी देतील की मुलगी सुप्रिया सुळेंचं नाव पुढे करतील? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मधून जरूर कळवा.